कालला बायको मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोर व्हायनं, झालं ते सुईचं येईनं, तमाशाच येईल. काहींना सुनच मिळालं, मिळाली तिनं सासू दिंडीत काढली, टेन्शनमध्ये. काहींना एकच पोरगी, लग्नाची गरज नाही पडली, टेन्शनमध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं, थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी, आणि हृदयाला रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन टू हार्ट इज लोअर, माणसाला घाम येतो, आणि घाम आला का माणूस घाबरतो. त्या स्पीडमध्ये त्याचा रक्तवाहिन्या बंद पडतात. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅक जर यायचा नसेल तर एकच औषध, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला गोळ्या नाही आणि औषध नाही, अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे, सोडून द्यायचं. कॉलेजला असताना प्रियेशीनं धोका दिला, देऊ दे ना, मग सारखी तीच तो का टेथसला, सोडून द्यायचा तो विषय. मग अटॅक का नाही, मग एवढे लोक आजारी पडतात, एवढे लोक हे करतात, एवढे लोक काळजी घेतात. 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटे 4ला उठून 10 वाजेपर्यंत 2.5 टन ऊस तोडतात. निरीक्षण करा बरं तुम्ही. पहाटे उठते ती बाई, 2-4 भाकरी थापते, कालवण करते, गडी बैलगाडीत बसला, 5ला थळात. ती तो तोडायला, ती साळायला, तो मुळ्या बांधायला, ती वाडे बांधायला. 11ला गाडी ताईट, 2.5 टन माल. बैलगाडीवर बसणार, भाकर चुरणार, कालवण सांडण ना हलतात, भाकर चुरणार, त्याच्यात कालवण टाकणार, दणकून 2 जण खाणार, वड्याचंच पाणी पिणार, ठणठणीत. सर्दी नाही, पडसं नाही, रोग नाही, काहीच नाही. हे माशा धरणाऱ्यांची पोर आहेत, सारखे पाण्यात आहेत, चड्ड्यात तर नाहीच, उघडे आणि भोंगळेच आहेत, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला, आणि पप्पूनं फक्त असं केलं, जाऊ नको तू शांडावंदाला नको जाऊ, त्याला सर्दी झाली, मग दिशी पाच त्याला. आपल्यालाच का रोग होतात. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, एवढे लोकांनी पार पाण्यावाने आंघोळी केल्या सॅनिटायझरमध्ये. इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मला केस दाखवा बरं, त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहीतच नाही, पण गडी ठणठणीत का, त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग. काय होईल, काय होईल, काय होईल, काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, मी टेन्शनमध्ये आहे. काय काय होईल हे देशाचं. ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जळालं तेवढं मागं वाढा आणि चहा प्या, आपल्याला तेवढंच दोतार आहे. ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावा लागल, गप बसा. याला टेन्शन. तो म्हणला मा कोणी ऐकतच नाही, सांगूच नको, काही नाही होणार, काही नाही होणार. भारतामेलला विचारा, जनपळभर म्हणतील हाय हाय, काही होणार नाही. ज्ञान आलं पाहिजे, इथं आपण आलोय. 1 काळजी नका करू, शरीरात न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. 1 2 मोटरसायकल चालवणार, मोबाईल बंदच ठेवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बंद. अहो एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुंतीत आहे, गेलं तसं येड्या बाबलीत गेलं, निघालं खुब्यातून. कशाला घालं? 1 अपघात होऊ नये. ओव्या सांगतो 2 आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीरा न पिडावे, व्रतनियम न करावे, देवांतरा न बसावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देव ना. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र राहिल्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेत नाही, माणसं मरू द्या. माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चालत नाही, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईलमध्ये कॅमेऱ्या फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं. इकडलं 1 वाक्य काढायचं, इकडलं 1 वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच मायाभोवती लफडे मिटतील असं वाटतंय मला. कारण रोज उठलो का मी 9 लफडं आहे मायाभोवती, उठलो का लफडं.
आपण म्हणलं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही तर जग संपेल. संपेल, त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हां ना, माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज वेळा. माझं काय तुमच्याशी घेणं नाही, फक्त मी शेतकऱ्याचाच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमतरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे. बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेला आहे. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे. का करताय हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामासी विनमुख तो नर पाप्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं फाडून टाकतील हे पोरे. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं तिथं धंदा चालल. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकरचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अरे अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसायला. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेले टाकता. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे. काय गाजर वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, पैसे परत गेलेत. नाही गेले, बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करत्यानं केली असती, मला घर बांधायला मदत करत्यानं केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करत्यानं केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे. गुरु मामा नाव आहे का अवलादीचं? अरे त्याचं बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, अरे सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणं इतकी धाकट्याची घमेंट गेली. कुठे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. कुठे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरत आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय.
40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं मला. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहीत नाही, बायको मेली नवऱ्याला माहीत नाही. 500 एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना, हे फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा, एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. इतका समाज संपला. काय मत आहे तुमचं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का? माना नाही तर नका मानू, नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे. हे तुम्हाला पटतंय का सांगा? म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मरा. उद्या पहिला तलाठी गाठवा, उद्या शनिवार आहे. आणि काय तुम्हाला कोणाला बिगाभर द्या, असं द्यायची ती द्या, पण उतारे क्लिअर करून मरा. तुम्ही जाता मरून. मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत. 52 नाव आहे उतार्यांमध्ये सध्या. 52 नाही आहे. आता 52 नावं जर उतार्यात असतील आणि एकानं जर 10,000 हजारच मागितले, कुठे ती झक मारा. तुम्हाला 1,000 एकर ठेवा, पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हालाही 20 गुंठेच व्हा, एखाद्याला द्यायची 1 गुंठा कमी द्या, पण म्हातारे माणसं तेवढं काम करा. तुम्ही जाता उलथून. हां, तुम्ही मेल्याचं आम्हाला दुखणं नाही, तुम्ही मरायलाच पाहिजे, ही तर आमची इच्छाच. हां, मग तुम्ही राहता तरी कवर 92 आणि 93 इथं मागच्याला जागा होऊ द्या ना. तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाही आहे, पण तुम्ही गेले आमच्या कुदाकुद्या लाविता हे दुःख आहे. तुम्ही तर जाऊ द्या, आम्ही तर तुमचा दावा काच करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. आता हे पवार परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दावे आणि कायचं काय. 5 वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत. लग्न तर जवळजवळ बंद झाले. काय राहिलं? कवाय जमवत आणि कवाय लागत आहे, भाजत आहे लग्न ना आषाढत आहे लग्न. लग्नांचा विषय मिटला. तसे दाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार. जर 8वा आयोग झाला ना, पेमेंट वाढलं, ही माणसं भरमिष्ट होणार. हे लगेच बामणाला बोलावणार, इकडे हे पॅकेज तुला, कावळाही तूच आण, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. चल, तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. क्या कोण हे पैसे घेऊन टाक. आमच्या मागं फार व्याप आहे. आणि मग त्याची बायको म्हणणार त्यांना आहे ना वेळच नाही, नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संग चालू, आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन. लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहतात. वाडा भूकंपात गेला ना, आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीख आहे तिची, आणि तिचं सिजर करताना साक्षीदार हे आहेत. त्यामुळं आम्ही 10वा बामणाला उक्ता देऊन टाकला. 10व्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. फसायदान झालं का लोक दात्या निघून. बाबांना टाकला ना खाटाव. बरं, पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. बाबा बसला एकटाच, लोक गेले निघून. मग एक जण त्याला म्हणतो, राम राम, तुम्हाला कोणी फोन केला? तुम्हाला मी काय बळत आलो का काय? आणि तोही जातो निघून. बाबांना टाकला तसा. मग महाराज लोक हुशार राहते, ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातलाय. मग ते चप्पी केलेलं म्हणतो, राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चमन करून दगडावर पाणी सोडायला राहतो बसेल. हा त्याच्याकडे जातो, राम राम. तो म्हणतो, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, वेळेत वेळ काढून आले तुम्ही. तो म्हणला प्रेमाला वाघ, पेट्रोल पुरती दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसेले. मग ताटलीतले तरी 92 दे भाऊ. ही स्थिती आहे महाराज.
काही नाही राहिलं. हो तुम्हाला धर्मच पाळावा लागेल. आता लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने. केलं तुम्ही बरं केलं ते. पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाचे, ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. का तो एकट्यानंच पराक्रम केला, बाकीचं गाव वांझुट आहे का काय? ती नवरीवर फाट्या बावलीची, ते कब्र बांड नवरदेव, अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा. एका कोपऱ्यात झक मारायची नवरी घालायची, एक नवरदेव, तो भंगार नवरदेव. मग ती नवरी तिकडं झक मारायची, लांब उभी करायची ना त्याच्या पुढं. अरे ती का पळून जाते का? ती पहिलीच 3 वेळा पळून गेली, ती आता सोडली तरी जाणार नाही का आवडली तर. आणि ते पोरींचे फोटो तर इतके बिंडोक आहेत, काही काही घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. आता तोंड जोडायची पाळी का नाही, काय आशीर्वाद द्यायचे. आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा घडो. हो 9वी पासून सेवा चालली, काय त्या सेवेला आग लाईत काही. आता एक लग्नात नवीन बावळाटपणा आणलाय, मंगलाष्टकाच्या अगोदर बलून आणलाय, बलून तो फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आहे ना, आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, 10 मुसाळ्या गडी तो घातला त्या बलूनमध्ये. आणि नवरी भंगार, ती नेली ब्युटी पार्लरला. पायासुगी नव्हती, ब्युटी पार्लरला नेली. ब्युटी पार्लरला नेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, इकडं लांब करणे, आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलूनमध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगड्या गेल्या नवरदेव. नका करू नाश आयुष्याचा,
चालल्या होत्या तेवढ्या पूर्ण करून घ्या. शरीराला न पिडावे म्हणून तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल इथे बरं का. आपण अजून ज्ञान शब्दावर आहे. आपण तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा डोकं खाजावलं तरच सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का, म्हातारी मरावा पण कोण कोणती बोंबला माया. माया नावाची म्हातारी मरावा. माया कोण आहे? माया विकने मनता मी मादिनी खरे ज्ञान यायला मुलगा झाला पाहिजे. त्या मुलाचं नाव मोहम्मदला सगळं मुलाचा बोध आणि म्हातारी मेली पाहिजे माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? बस बोलत जा. नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता हे उगत चाललंय, आपण म्हणतो हा माझा पोर आहे. आपल्या पोराचा आपला काय संबंध? बारीक पाहिलं तर काय संबंध आहे? फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे? एअर खानदार मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या. ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. माया वजा केल्यावर आपण देवे परत निघाय का? माया वजा केली का आपण हे काय? आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहत कुठं माहीत नाही ना. हां आता पुन्हा ऐका, मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली. तिचा बाप पिसाळा झालीच नाही मला, ती मला मेलीन, मी तिला मेलो. तिच्या मौतीत सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पणाला, त्याला विचारलं का आणली? आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय. नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला, प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही. पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट. त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोरं आहेत 16. आता मोजा 16 पोरं. चोपदार उरकायचंय का? 16 पोरं आहेत म्हातारीला. म्हातारी दिसत नाही, पण पोरं 16 आहे. मोजा 16 पोरं. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा 6 12. मी, तू, तुझं, माझं 12 आणि 4. त्या बाबलीपासून या बाबली पोत इकडली अख्खी इकीन, तू जिरीन आणि जिरावली नाही तर मी म्हणा बापाचा नाही. सुनबाईचं सासूचं भांडण झालं, सुन म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्रं मांजर होऊ दे, मग तू ये. आता हे 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाहीत. हे काम बीम हे सगळे मरणार नाही. आपण झाड हाणायचं नाही, आपण मुळ्याच हाणायच्या. माऊलीनं ओविलेली वरीवरी पालवी खुडायचे आणि मुळी उदक घालायचे. ज्ञानोबा म्हणले वरवर शेंडेले हाणायचे आणि खाली पाणी घालायचं नाही. आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे काम वेगळं सोपं होईल. आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन. भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू. खुळ खुळा वाजती ढाल, खुळ खुळा वाजती ढाल, खुळा खुळा वाजती ढाल. जन जना नादर साळ, जन जना नादर साळ, जन जना नादर साळ, जन जना
उदगाला पाहते वेळ उठावा कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो असा मोकळा झाला मी एका गपक्यात म्हातारी मेली कारण भजन केलं का म्हातारी आता साखरी लागली म्हातारी मेल्यामुळं आपल्याला मुलगा झाला बोध आणि तो मुलगा मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला म्हणून आजच्या अभंगाला शेवट आहे बाप रखमादेवरू कारण मी माझ्या गुरुला अगरबत्त्या लावीत बसलो नाही मी माझ्या गुरुच्या फोटोला फुफुशीत बसलो नाही मी माझ्या गुरुला डायरेक्ट हृदयातच ठेवलं माझं हृदयी सद्गुरू जेणे तारणं आणि मी चौरंगावर माझा गुरु ठेवला पण चौरंग कोणता केला 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी आता चौफाळून हृदय आपले वरी लेवबी पावले श्री गुरूंशी मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि मला बोध नावाचा पुत्र झाला आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली कोणती ऐका ज्ञानराज माझी साधकाचा ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृतानुभव दुसऱ्यासाठी चांगदेव 65 तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ अशी 4 मुलं मला झाली आणि माया नावाची म्हातारी मेली तेव्हा मी माऊली नाही झालो विश्व माऊली झालो पण म्या काय केलं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे उरले पाईक पण आता विश्वात्मके देवे आणि पसायदान पाठ करणारी मंडळी ध्यानात ठेवा सर लय पाठ आहे लोकांच्या पसायदान मला पसायदानाचा पहिला शब्द सांगा काय आहे आता आता हा शब्द कोणत्या काळी वर्तमान काळी पसायदान कधीच आहे 750 वर्षाचं त्याला आत्ता शब्द आला याचा अर्थ काय हो आत्ताचा काळ वर्तमान काळ आहे मग आपण पसायदान पाठ करतो म्हणजे आयत्या पिठावर का वडीतो का बनवायचं आहे आयत्या पिठावर रे काय पण ज्ञानोबा म्हणले मी तसं नाही केलं मी माझं देहपणच तुम्हाला देऊन टाकलं होतं किंबहुना तुमचे केले तेव्हा आता विश्वात्मके देव आणि आपली माणसं नुसतं छातार झोडून मी केलं तो काय केलं काय केलं काय तो अय काय म्हणते आपण हे नाही हो नाही 3 वाक्य घरी जाताना घेऊन जा काही झालं तरी तुम्ही मी मरणार लई वळवळ करू नका हे सगळं क्षणिक आहे क्षणिक हां क्षणिक आहे क्षणिक आणि क्षणिकाला शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत अज्ञानात आहे आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करणं आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकर बोकस मुगशील तो बॉक्सायला काय मागे
पण ते 3 लाख खर्चायचे कवा? माणसाकडे विचार नाही राहिले. 2 भावांची मारामारी बांधावरून झाली, पोलीस स्टेशनला केस गेली, दोघांनी तक्रार दिली, पोलिसांना दोघांचे 50,000 घेतले आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका, 1 लाखाला